मराठे अटकेपासून कटकेपर्यंत गेले होते, पण आज राजस्थानचे लोक म्हणतायत हे सगळं खोटं आहे. मग खरं कोण बोलतंय, इतिहास की राजकारण? तोच आजचा विषय आहे आणि सर्व जनता हेच प्रश्न विचारतीये. एनसीईआरटीच्या नवीन पुस्तकात मराठा साम्राज्याचा नकाशा होता आणि त्यावर उठलेला वाद आणि नंतर नकाशा काढून टाकण्यात आला. त्यावर राजस्थानमधील काही राजघराणे म्हणतात मराठ्यांनी आमच्यावर कधी राज्यच केलं नाही. आता त्या विरोधात नागपूर घराण्याचे वंशज मुदोजी महाराज रस्त्यावर उतरले आहेत. पण इतिहास काय सांगतोय तेच आज आपण बघणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती संभाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला आणि पुढे पेशव्यांच्या काळात मराठे थेट दिल्लीपर्यंत पोहोचले. हा सर्व इतिहास आहे. पंजाब, मुलतान, अटक, पेशावर पर्यंत झेंडा गेला. म्हणजे प्रश्न, इतकी मोठी सत्ता असताना राजस्थान बाहेर कसं राहिलं? ठीक आहे, पण मराठे फक्त जिंकत नव्हते, ते तर कर टॅक्स घेत होते. राजस्थानातील जयपूर, जोधपूर, उदयपूर या राज्यांकडून मराठ्यांना चौथ म्हणजे सरदेशमुखी मिळत होती. म्हणजे इनडायरेक्ट कंट्रोल कोणाचा होता स्पष्ट होतो. ठीक आहे, वाद झाला तो नकाशा काढून टाकल्याने. एनसीईआरटीला मराठ्यांचा हा इतिहास मान्य नाहीये का? कारण एनसीईआरटीने आपल्या 8वीच्या सोशल सायन्सच्या पुस्तकातून मराठ्यांचा हा मॅप वगळला आणि एनसीईआरटीचं म्हणणं असं आहे की जैसलमेरच्या राजपूत राजांनी मराठ्यांच्या या मॅपला विरोध केला. ठीक आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की राजपुतांवर मराठ्यांनी कधी राज्यच केलं नाही. खरंच त्या राजांचं म्हणणं बरोबर आहे का? मराठ्यांनी राजपुतावर राज्य केलं नाही? तेच संपूर्ण प्रकरण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताठे. आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. खरं तर संभाजीनगर असो किंवा नागपूर असो आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये एनसीईआरटीच्या या प्रकरणावर विरोध होतोय. खरं तर या एनसीईआरटीच्या प्रकरणावर 8वीच्या म्हणजे हे जे प्रकरण जर आपण बघितलं, एनसीईआरटीच्या 8वीच्या इतिहासाचे नवीन पुस्तक प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकात आक्रमकांच्या इतिहासाने भरलेले हे पुस्तक पहिल्यांदाच बॅलन्स केलं गेलं होतं. कारण त्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर आणि मराठ्यांच्या इतिहासावर एक संपूर्ण धडा यावेळी घालण्यात आला होता. द राईज ऑफ मराठा असं या पुस्तकातल्या 3ऱ्या टॉपिकचं नाव होतं. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून नंतर पुढे पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठ्यांचा उदय आणि अस्त कसा झाला, याविषयी ब्रिटिशांच्या ताब्यात कसा गेला, इथपर्यंतचा सर्व इतिहास होता. हे सगळं सांगितलेलं होतं. यामध्ये मराठ्यांच्या साम्राज्याचा एक नकाशा दाखवण्यात आला होता. ठीक आहे, जो अधिकृतपणे इतर अनेक पुस्तकांमध्ये आजपर्यंत आपण बघत आलेलो आहे. इंटरनेटवर देखील तो तुम्ही पाहिला आहे. पण आता तो एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये आल्याबरोबरच राजस्थानमधल्या काही पूर्वीच्या संस्थानांनी या नकाशाबद्दल आक्षेप घेतलाय. यामध्ये जैसलमेर, मेवाड ही 2 राज्य आघाडीवर होती. त्यात जैसलमेर या राज्याने असं म्हटलंय की जैसलमेर हे मराठा राज्याच्या अधीन कधी नव्हतंच, त्यामुळे आम्हाला मराठा साम्राज्याच्या अधीन दाखवूनच नका. आणि त्याबद्दलचं एक पत्र देखील त्यांनी भारताच्या शिक्षण मंत्र्यांना पाठवलं आणि तिथूनच हा वाद सुरू झाला. आता नेमकं मराठ्यांचा इतिहास काय आहे आणि राजस्थानचा इतिहास काय आहे आणि राजस्थान खरंच मराठ्यांच्या साम्राज्याचा भाग होता का, असे अनेक प्रश्न तरुण विचारतायत आणि त्याची उत्तर सुद्धा शोधतायत. आपल्याही मनात तोच प्रश्न आहे ना, मान्य. तर राजस्थानच्या जैसलमेरच्या संस्थांचे सध्याचे वंशज जे आहेत महरावल चैतन्य राजसिंग यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलंय की एनसीईआरटीच्या 8वीच्या पुस्तकात दाखवण्यात आलेला मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्णपणे चुकीचा आहे. जैसलमेर हे कधीही मराठा साम्राज्याचा भाग नव्हताच. मराठा राज्यांना आम्ही कधीही कोणत्याही प्रकारचा कर दिलाच नव्हता, करारही नव्हता आणि बांधिले नव्हतो. त्यामुळे हा नकाशा पूर्णपणे निराधार आहे. आणि भारताच्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तो नकाशा पुस्तकातून काढून टाकावा. या नकाशामुळे फक्त मुलांच्यावरच वाईट परिणाम होत नाही, तर राजस्थानच्या जैसलमेरच्या इतिहासाचा देखील अपमान होतोय, त्यांच्या पूर्वीच्या पिढ्यांचा देखील अपमान होतोय, असं त्याचं म्हणणं होतं. असं म्हणणं राजस्थानमधल्या बुंदी, हाडा, मेवाड अशा काही घराण्यांनी देखील केलं. पण मराठ्यांचा राजस्थानमधला इतिहास काय आहे आणि मराठा राजस्थानमध्ये कुठपर्यंत गेले होते हेच आता आपण बघूया. जैसलमेर हे भारताच्या आणि राजस्थानच्या पश्चिमेला बसलेलं आणि पाकिस्तानशी बॉर्डर असलेलं एक छोटंसं संस्थान होतं. हे संस्थान अतिशय लहान असल्यामुळे या संस्थानांचा राजस्थानच्या इतिहासात देखील फार काही मोठा उल्लेख आढळत नाही पहिल्यापासून. 1156च्या सुमारास रावल जैसाल यांनी या जैसलमेरच्या साम्राज्याची स्थापना केली. त्यानंतर 1587ला तेव्हाचे जैसलमेरचे राजे असणारे राजा हर्राज रावळ यांनी आपला मुलगा शालिवान सिंह याला अकबराच्या दरबारात पाठवलं आणि मुघलांचं आधिपत्य मान्य करायला लावलं. तेव्हापासून जैसलमेरचं हे राज्य मुघलांच्या अधीन गुलाम होतं. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदयानंतर जेव्हा मराठे हे दक्षिणेतील सगळ्यात मोठी सत्ता घेऊन परत आले होते, त्यावेळी राजस्थानमधल्या जयपूर, जोधपूर, जैसलमेर आणि इतर अनेक राज्यांमधले सेवक मुघलांच्या बरोबर मराठ्यांच्या विरोधात लढत होते.
म्हणजे तिथले लोक आपल्या विरोधात लढत होते. मेवाडचं नाव मी इथं मुद्दाम घेत नाहीये, कारण ते जरी मुघलांशी नंतर करार बांधले गेले असते तरी ते स्वतंत्र होते. मिर्झा जयसिंग सारखे लाचार लोकांनी तर औरंगजेबाच्या पायाची फक्त धुळच चाटायची राहिली होती, एवढ्या खालच्या थराला गेले होते आणि मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करायचे प्रयत्न केले, पण त्यांना पूर्णपणे यश आलं नाही. नंतर जेव्हा पुढे दिवस बदलले त्यावेळी याच मिर्झा राजाच्या जयपूर वंशजांना मराठ्यांचे पाय धरायची वेळ आली. त्याबद्दलचा संपूर्ण इतिहास आम्ही आणखीन स्पष्ट करत नाही, ठीक आहे, तो विषय इथंच घ्यायला नको. पण पुढे 1720 नंतर बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या मोहिमा उत्तरेच्या दिशेने सुरू झाल्या. त्यावेळी दाभाडे गायकवाड यांनी गुजरातीत आघाडी घेतली होती. त्यानंतर पेशव्यांच्या बरोबर शिंदे होळकरांनी मध्य प्रदेश सुद्धा आपल्या ताब्यात घेतला. राजस्थान उत्तर प्रदेश पर्यंत मजल मारली. 1730च्या दशकात मराठे बाजीराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली राजपुतान्यात घुसले. त्यावेळी जयपूर, जोधपूर, उदयपूर याचबरोबर मराठ्यांनी काही युद्ध देखील केली आहेत. या तीनही राजस्थानच्या राज्यांनी बरोबर तह करून तीनही राज्यांनी मराठ्यांचे आधिपत्य स्वीकारले. जयपूर, उदयपूर, जोधपूर हे राजपुतातील सर्वात मोठी राज्य होती. जवळजवळ सगळ्या राजपुतांना या राज्यांमध्येच कब्र होईल एवढी मोठी ही राज्य होती. या तिन्ही राजांकडून मराठ्यांना चौथाई सरदेशमुखी मिळत होती. या चौथाई आणि सरदेशमुखी वसुलीचे कागदपत्र मराठ्यांच्या पुणे दप्तरात आज देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे हे लोक जे बोलतायत ना राजस्थानचे, की आम्ही मराठ्यांचं आधिपत्याखाली नव्हतो, आमच्यावर राज्य नव्हतं, तर मराठ्यांनी या राजपुतातल्या राज्यांच्या बरोबर उघड युद्ध करून एकमेकांना उद्ध्वस्त करायचं टाळलं. कारण आता आम्ही डायरेक्ट युद्ध का केलं नाही, तर ही सर्व राज्य हिंदू होती, त्यामध्ये हिंदूंचं नुकसान झालं असतं, जी गोष्ट मिर्झा राजा जयसिंगाला समजली नव्हती, कारण ती बाजीराव पेशव्यांना समजत होती, शिंदे होळकरांना समजत होती. आता इथं काही लोक म्हणतील की चौथाई सरदेशमुखी दिली म्हणजे आधिपत्य थोडी असं मान्य करायचं असतं. बरोबर आहे, ठीक आहे, पण चौथाई सरदेशमुखी जेव्हा मराठे घ्यायचे ना, तेव्हा त्याचा अर्थ असा असायचा की आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही, आणि तुमच्यावर जर कोणी आक्रमण केलं तर आम्ही तुमची मदत करू. आता पुढचा प्रश्न जैसलमेरचा. जैसलमेर हे राजस्थानमधल्या पश्चिमेला अगदी वाळवंटात असलेलं एक छोटंसं राज्य होतं. या राज्याचं उत्पन्न अतिशय कमी होतं. हे राज्य मुघलांच्या आधिपत्याखाली येत होतं. मराठ्यांनी जैसलमेरच्या राज्यावर प्रत्यक्ष हल्ला करून किंवा ते आपल्या आधिपत्याखाली आणलं नव्हतं, कारण तिथून उत्पन्नच भेटत नव्हतं. बरं, ते वाळवंटातलं राज्य घेऊन करणार काय आम्ही? बरं, कारण जैसलमेरच्या राज्यावर केलेल्या आक्रमणातून काही मिळणार नव्हतं, हे मान्य. कारण या राज्याचं उत्पन्न एवढं कमी होतं की त्यातून त्या राज्याला काय मिळणार आणि त्याच्याकडून काय वसूल करणार, हा प्रश्न मराठ्यांपुढे होता. बरं, जैसलमेरवर अजिबात आधिपत्य नव्हतं का असं म्हणता येणार नाही, कारण जैसलमेर हा मुघलांच्या राज्याचा भाग होता आणि 1752ला मुघल बादशाह अहमद शाह बहादूर शाह यांनी मराठ्यांशी करार केला होता, ज्याला अहदनामा असं म्हटलं जातं. हा करार मराठ्यांच्या वतीने शिंदे होळकरांनी 1752ला दिल्लीत केला होता. या करारात स्पष्ट म्हटलं आहे, जेवढे मुघल बादशाहचे मांडलिक आहेत ते सर्व मांडलिक मराठ्यांना इथून पुढे चौथाई आणि सरदेशमुखी देतील. यामध्ये संपूर्ण हिंदुस्थान आला होता. यामध्ये छोट्या मोठ्या राज्यांकडून मग मराठे ही चौथाई सरदेशमुखी वसूल करत असे. काहींचे कागद उपलब्ध आहेत, काहींचे नाहीत, ठीक आहे, पण कागदोपत्री मुघल राज्याचा भाग असलेला जैसलमेर हा मराठ्यांच्या अंकित झाला होता. 1752च्या तहानं दिल्लीच्या बादशहाने केलेल्या या कराराचा याला पुरावा म्हटला जातो. मराठ्यांना जर जैसलमेरवर आक्रमण करायचंच असतं ना, तर मराठ्यांनी ते कधीही केलं असतं. जयपूर, जोधपूर, मेवाड सारख्या घराण्यांना मराठे कधीही नमू शकत होते आणि नमू शकलं होतं. तर जैसलमेरला नमवणं ही मराठ्यांसाठी फार मोठी गोष्ट नव्हती. पण जैसलमेरवर मराठ्यांनी आक्रमण केलं नाही, कारण की जैसलमेर मराठ्यांनी हातात घेण्या एवढं ते महत्त्वाचंच नव्हतं. ते बंगाल राज्य होतं आणि उत्पन्न पण नव्हतं, ते वाळवंट होतं. त्यामुळं तिथल्या राजांनी जे काही आता बोलतायत ना, इतिहास जरी समजला ना त्यांना, तर एक गोष्ट समजून घ्या तुमच्या इतिहासातलीच, राजस्थानमधल्या लोकांना आणि तिथल्या विशिष्ट राजघराण्यांना या गोष्टीचा एवढा प्रॉब्लेम काय? तुम्ही तर 1587 पासून मराठ्यांचा उदय होण्याच्या अगोदरपासून त्या मुघलांचे गुलाम होतात. राजस्थान संपूर्ण भाग NCERTच्या पुस्तकात आणि जगातल्या प्रत्येक पुस्तकात मुघल साम्राज्याचा भाग दाखवला जातो. त्यामुळे राजस्थानमध्ये कोणीही त्याच्या विरुद्ध आवाज उठवत नाही. राजस्थानमधल्या जयपूर, जोधपूरच्या घराण्यांनी मुघलांच्या बरोबर आपल्या मुलींचा विवाह करून दिला होता. त्यांना कधीही मुघल साम्राज्याचा आपण भाग आहोत याचं दुःख नाही, पण मराठा साम्राज्याच्या नकाशामध्ये राजस्थान दाखवल्यामुळे दुःख होते. हे एवढं दुःख होण्याचं कारण काय? कारण की त्यांच्या नसामध्ये आजही मुघलांचं रक्त वाहत आहे. एवढं दंगा करायचं काय कारण आहे तुमचं? ही गोष्ट मला समजत नाही. इथं इतिहास बदलला गेलाय अशी गोष्ट असती ना, तर तशी देखील नाही. हे लोक खरोखरच मराठ्यांचे अंकित होते. मी जे काही बोलतोय त्याच्यामध्ये हे मेवाडच्या राजघराण्याचा म्हणजेच उदयपूरच्या राजघराण्याचा अपवाद आहे, कारण की उदयपूरच्या राजघराण कायम मुघलांच्या विरुद्ध लढलं, स्वाभिमान टिकून ठेवलं. उदयपूरच्या महाराणा प्रताप सिंग असेल, मेवाड राजघराण्यांचं कौतुक आहे. कधीही मुघलांशी कुठलेही रोटीबिटी व्यवहार त्यांनी केले नाही आणि त्याबद्दल त्यांचं खरं तर अशा राजांचं कौतुक आहे. पण प्रत्येक मराठी माणसाला सन्मानच आहे. राणा प्रताप यांचं
घराणं या सगळ्या राजपुतानातल्या इतर राजस्थानमधल्या राजसंस्थानांच्या अपवाद आहे, पण बाकीच्या राजपुतानातल्या राजांना ही गोष्ट लागू करता येणार नाही. आणि मुघलांच्या बाबतीत जरी मेवाडच्या राजघराण्यांचा अपवाद केला तरी मेवाडचं राजघराणं मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी देतच होतं. त्यामुळे टेक्निकली जो नकाशा तुम्ही बघताय ना, ज्याच्यावर NCERTने छापला आहे, तो अगदी बरोबर आहे. मेवाडच्या राजघराण्याबद्दल जे काही वाद होत आहेत आणि जो काही किस्सा सांगितला जातो, तो किस्सा असा आहे की बाजीराव पेशवे मेवाडला गेले होते ना, त्यावेळी तिथला जो राणा होता त्यानं बाजीराव पेशव्यांसाठी त्यांना सिंहासनावर बसायची विनंती केली. मेवाडच्या राजानं पेशव्यांसाठी सिंहासनावर बसायची विनंती केली. त्यावेळी बाजीरावांनी त्या सिंहासनाला नमस्कार केला आणि सांगितलं की मी सिंहासनावर बसणार नाही, कारण ते राणा प्रतापच्या बापांचं सिंहासन होतं. पण तसंच पुढं ते जेव्हा जयपूरला गेले तेव्हा जयपूरच्या राजानं असंच सिंहासन जेव्हा बाजीराव पेशव्यांना दिलं तेव्हा सुद्धा बाजीराव पेशवे त्यावर जाऊन बसले होते. हा इतिहास आहे. कारण ज्यांनी इमाने आणि इतबारीने मोगलांची सेवा केली त्यांचा कसला सन्मान आणि त्यांचा कसला मान सन्मान करायचा गरज नाहीये. परंतु मुद्दा हा आहे की जयपूरच्या किंवा जैसलमेरच्या घराण्यांसमोर NCERT आजही झुकते. आणि विशेषतः आपल्या मराठे साम्राज्यांनी काय केलंय, NCERTने छापलेला हा नकाशा अगदी योग्य होता. त्याच्यामध्ये कोणतीही चूक नव्हती. मराठ्यांचा इतिहास मागच्या अनेक वर्षांमध्ये स्वतंत्र भारतामध्ये लपवला गेला. मुळात या सरकारने लपवला गेला होता, त्याबद्दल दुमत नाही. परंतु पहिल्यांदाच तो पुस्तकात छापला गेल्यानंतर पूर्वीच्या मुघलांना एवढा आनंद, चाकरी करणारी ही जी राज्य आहेत ना, जी मराठ्यांच्या विरोधात बोलायला लागली आहेत, ही आश्चर्यकारक गोष्ट आहे. पण या विरोधात नागपूर घराण्याचे वंशज मुदोजी महाराज जेव्हा रस्त्यावर उतरले, युवराज छत्रपती संभाजी महाराज सुद्धा रस्त्यावर उतरले. त्यांचं कौतुक आहे की त्यांनी आपल्या NCERT बद्दल, आपल्या नकाशाबद्दल आज तुम्ही आवाज उठवतायत. परंतु प्रत्येक मराठी माणसाने आणि आपल्या स्वाभिमानासाठी, आपल्या राजासाठी या NCERTला प्रत्येकाने प्रश्न विचारले पाहिजेत. आणि शिक्षण मंत्री जो कोणी आहे धर्मेंद्र प्रधान, याला सुद्धा सर्वांनी मेल आणि उत्तर मागितले पाहिजे. आपल्याला काय वाटतंय, हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि खरं तर इतिहास अनेक चित्रपटांमधून आपण बघतोय, पोहोचतोच आहे. आणि येणाऱ्या काळात जे सत्य आहे ते सत्य आहे. हे आपल्या राजाचं सत्य सर्व जगापुढे यावं हीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्याला काय वाटतं, या इतिहासामध्ये मोडतोड कोण करतंय आणि हे जे काही राजस्थानचे राजघराणं आजही मराठ्यांचा द्वेष करतात, आपल्या मराठी माणसाचा द्वेष करतात, याचं उत्तरही तुम्ही नक्की या कमेंटमधनं द्या. आणि तुम्हाला काय वाटतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि या इतिहासाला आपल्या NCERTमध्ये जूनपर्यंत आपल्याकडे संधी आहे. जूनपर्यंत आवाज उठून लवकरात लवकर हे पुस्तकामध्ये छापण्यासाठी, प्रेरित करण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. 2 महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. काय ग, तुला आनंद नाही झाला? मॅडम, तुम्हाला माहितीच आहे की मला PCODचा त्रास आहे. दिवसभर फटीग असतो, सारखा मूड स्विंग होतो. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं, एवढं सिरियस नाहीये ते. त्यावर सोपा उपाय आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक. अगं, किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत.